हमारे साथ जुड़ेंगे हमारे साथ ही कमेंटेटर मशहूर कमेंटेटर मनीष पाटिल। ओवर टू कैमबॉक्स। धन्यवाद प्रशांत दवडे सर, धन्यवाद गोपी जाधव सर। तर आता पुढचा सामना सुरू होतोय अजिंक्यतारा स्मॅशर्स वर्सेस जंजिरा फायटर्स। अजिंक्यतारा स्मॅशर्सच्या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय आणि जंजिरा फायटर्स संघाकडून 2 बॅटर्स पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग हे पर्व 10वं आपण पाहतोय आणि यावर्षी आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच ऑल इंडिया ओपन क्रिकेट सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत। तर त्यामुळे एक वेगळंच ट्विस्ट आपण या स्पर्धेला दिलं आहे। या पर्वामध्ये पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार, ड्राईव्ह केलंय, चांगली ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता, लॉंग ऑनचा चांगला स्कीड झाला, बॉलला स्टॉप केलं सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑन नाहीये, मिड ऑफ नाहीये आणि त्या संधीचा फायदा फलंदाजाने उचलला जरूर, पण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफने खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन केलं, चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले। माही चव्हाणच्या वतीनं हा डबलचा फटका पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळाला। प्रतीक पाटील आणि माही चव्हाण हे 2 बॅटर्स सुरुवात करतायत जंजिरा फायटर्स या संघाकडून आणि अजिंक्यतारा स्मॅशरकडून बॉलिंग मार्कवर राकेश माई। हवेत आहे बॉल, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करताना, एक्स्ट्रा एफर्ट देताना बॉलला थेट स्टेडियमच्या पार पाठवलं, येतोय दमदार असरदार षटकार। ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, गुडलेनचा बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने ओळखताना कॉपीबुक स्टाईल बॅटिंग पाहायला मिळालेली आहे आणि पहिल्याच षटकापासून आक्रमक पवित्रा फलंदाजांचा स्पष्टपणे दिसून येतोय। जास्तीत जास्त धावांसाठी पहिले 2 षटकांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तेच दोन्ही फलंदाज या ठिकाणी करताना पाहायला मिळतील का? तुर्तास एका बाजूला चांगला स्ट्रोक माहीच्या वतीने पाहायला मिळाला, दोन्ही स्ट्रोक इन फ्रंट ऑफ द विकेट व्ही मध्ये खेळलेले आहेत आणि व्ही मध्ये खेळताना तो एक वेगळाच आत्मविश्वास खेळण्याच्या शैलीमध्ये दिसून येतो आणि तो दिसून आलेला आहे माहीच्या वतीनं। पहिला स्ट्रोक देखील जवळपास चौकारात होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनला पाहायला मिळालं, त्यामुळे मग आता एरियल स्ट्रोकची निवड केलेली आहे माहीने आणि या षटकाराच्या सोबतीनं धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर जंजिरा या संघाची। बॉलिंग मार्कवर राकेश माळी, विकेटच्या शोधात खरं तर माही चव्हाण पूर्णपणे जबाबदारी स्वीकारतायत। आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द वाईड लाईन, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, 1 धाव वाढेल, धाव फलकामध्ये धावसंख्या पोहोचते जंजिरा फायटर्सची, बिनबाद 9 धावा। अजिंक्यतारा स्मॅशर्स या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं, पहिलं षटक राकेश माळी यांच्या वतीने थोडंसं खर्चिक राहिलेलं आहे आतापर्यंत। स्टेप आउट झाले, स्वतःला ब्लॉक करून घेतलं, कदाचित जागेवरून खेळले असते तर स्ट्रोक एक्झिक्यूट करता येऊ शकला असता। उचललेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यश देईल असं नाहीये, पण प्रयत्न करत राहायला पाहिजेत आणि तेच प्रयत्न माही चव्हाणच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांसाठी ते प्रयत्न करत आहेत, चांगली सुरुवात करण्याचा इंटेंट त्यांच्या खेळण्याच्या शैलीवरून पाहायला मिळतोय। बिनबाद 9, राकेश बॉलिंग मार्कवर, कमी गतीचा बॉल, आउटसाइड एज बॉल गलीमध्ये, चांगला स्टॉप सर्कलच्या आतमध्ये होतोय, तोपर्यंत पूर्ण होते, एक सिंगल धावसंख्या जाते 10 या आकड्यावर। खूप वेगानं डबल डिजिट गाठलेली आहे, बघा तुम्हाला वेळ दिलेली आहे, 25व्या मिनिटी तुम्हाला 6व्या षटकाचा पहिला बॉल डिलिव्हर करायचा आहे, तशी सूचना आपण दोन्ही डावांमध्ये दिलेली आहे आणि ती अविरतपणे कॅप्टनने व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। खरं तर कॅप्टनच्या हातामध्ये स्टॉप वॉच असायला पाहिजे, तरच वेळेवर व्यवस्थित त्यांना नियोजन करता येतं, कारण या ठिकाणी आपण वेळेवर लक्ष केंद्रित करतोय, वेळेनुसार क्रिकेट खेळतोय, जितका वेळ तुम्ही व्यतीत कराल हा मोजला जाईल, लक्षात घ्या। क्षेत्ररक्षण जेवढं तुम्ही बदलताय, तुम्ही जितका वेळ घेताय तो वेळ तुमचा मोजला जातोय। धावसंख्या 10, पहिल्यांदा स्ट्रायकिंगला बाला, फुल टॉस बॉल, आउटसाइड एज बॉल गलीमध्ये, साजूक तुपातला लाडू होता आणि व्यवस्थित तो आपल्या संघासाठी वापरता आला नाहीये। बाळा क्षीरसागर, 1 धाव मिळते त्यांना, धावसंख्या 11, 5 चेंडूंचा खेळ संपलाय, शेवटचा 1 बॉल बाकी। यानंतर जे संघ खेळणार आहेत त्यांनी आपली प्लेइंग लिस्ट अगोदरच अपडेट करायची आहे, अशी एक नंबर सूचना आम्ही सर्व कॅप्टनना करतोय। नावं व्यवस्थित अपडेट झाली पाहिजेत आणि त्यासाठी ती टीम लिस्ट टॉसच्या समयीच आपण तयार करून ठेवा, जेणेकरून नंतर तो त्रास नको। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या 11 झाले जंजिराची, जंजिरा फायटर्स पोहोचलेला आहे 11वर आणि दोन्ही फलंदाज विकेट वाचून खेळत आहेत, आक्रमकतेच्या जोरावर खेळत आहेत। मागचा सामना आपण जर पाहिला तर जवळपास 70वर पोहोचला होता आणि शेवटच्या बॉलपर्यंत आपण एक ट्विस्ट पाहिला
आणि आता अपेक्षा तीच प्रेक्षकांची वाढलेली आहे, सर्व क्रीडा रसिकांची वाढलेली आहे की शेवटच्या बॉलपर्यंत सामने जायला हवेत. शेवटच्या बॉलपर्यंत क्रिकेटचा तो थरार आम्हाला पाहायचा आहे. पण त्यासाठी आता ते प्रयत्न दिसत आहेत. गेल्या 9 पर्वांपासून आपण क्रिकेटची ही स्पर्धा पाहतोय. कित्येक विद्यार्थी जे आहेत ते सातत्याने या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेले आहेत. त्याचमुळे या स्पर्धेचा फॉर्मॅट कसा आहे, या स्पर्धेला कशा पद्धतीने खेळायचं आहे, लीग स्टेजमध्ये कशा पद्धतीने आपलं योगदान द्यायचं आहे, कित्येक फलंदाजांना ठाऊक आहे. बाळा क्षीरसागर त्यापैकी एक जुने जाणते खेळाडू जंजिरा फायटर्सचे. नवीन गोलंदाज अजिंक्य तारा स्मॅशर या संघाकडून बॉलिंग ट्रॅकर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विवेक येत आहेत ओव्हर द विकेट. अख्खू टप्प्याचा बॉल, लेग स्टंपच्या बाहेरचा, व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव होईल ऍड. धावसंख्या पोचते 12. माही चव्हाण यांनी 5 चेंडूंमध्ये 9 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि त्याचमुळे त्यांच्या खेळाकडे विशेष लक्ष असेल. बघा टायमर स्टार्ट आहे स्क्रीनवर. तर या ठिकाणी व्हाईट बॉलला चॅलेंज केलेलं आहे. अंपायर सांगतील तरच, त्याशिवाय नाही. अंपायर त्या ठिकाणी सर्व निर्णय राखून आहेत, लक्षात घ्या. तर अंपायर त्या ठिकाणी जसं रेफर करतील तुमच्या सूचनेचा विचार केला जाईल, अन्यथा नाही. तर बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. विवेक राईट हँड मोठं विकेट. यावेळी चांगला बॉल होता. फुलर लेनचा बॅटच्या आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. क्विक सिंगल कंप्लीट होते. सुरुवात जबरदस्त राहिली होती. पहिल्या चेंडूवर डबल, त्यानंतर षटकार. 2 चेंडूमध्ये 8 धावा होत्या. वाटलं होतं की एक जबरदस्त धावसंख्या बनेल पहिल्या षटकामध्ये, पण त्यानंतर चांगला कंट्रोल राखेचा पाहायला मिळाला. त्यामुळे मग विवेक गोलंदाजी मार्कवर आले. सुरुवात वाईट बॉलने झाली, पण त्यानंतर एक सिंगल मिळते टीम जंजिरा फायटर्सला. आता पंचांच्या उजवीकडून विवेक बॉलिंग मार्कवर तयारीत आहेत. बिनबाद 13 अशी सुरुवात आपण पाहतोय जंजिरा फायटर्सची. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ऑन साइडला फुल टॉस बॉलला टर्न केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची शक्यता आहे, कारण क्षेत्ररक्षण अप टू डेट अजिंक्य तर स्मॅशरचं राहिलेलं आहे. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची आहेत. त्याचमुळे पॉवर वारंवार जनरेट करण्याचा प्रयत्न बाळा आणि माही या दोन्ही फलंदाजांचा राहिलेला आहे, पण त्यांना थांबवण्याचे सशर्त प्रयत्न गोलंदाजांचे दिसून येत आहेत. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. गॅप मोठा आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर. त्यांना खुश करणारा येतोय हॅपी 4 चौकार. पहिला षटकार दुसऱ्या चेंडूवर आला, पण त्यानंतर हा चौकार येण्यासाठी खूप वेळ लागला, पण योग्य त्या वेळी हा चौकार आलेला आहे आणि बाळाच्या बॅटमधून तो चौकार आलाय. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. 12च्या रन रेट जंजिरा फायटर्स हा संघ खेळतोय. उष्णता जास्त आहे, खेळपट्टी सुकलेली आहे, आउटफील्ड फास्ट आहे. त्याचमुळे फलंदाजांना थोडा स्कोप आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न दिसून येत आहेत. ड्राईव्ह केले बॉलला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला थोडेसे ओव्हर एक्साइटेड पाहायला मिळाले. त्याचमुळे बॉल गॅदर करण्या अगोदरच थ्रो करण्याची त्यांची ऍक्शन आपण पाहिली, पण त्या ठिकाणी डोक्यावर गेले हात आणि मिळतात या 2 धावा जंजिरा फायटर्सला आणि धावसंख्या जाते 20 या आकड्यावर. या पुढचा सामना आपण खेळवणार आहोत रायरेश्वर मावळा वर्सेस लोहगड सुपर जायंट्स. दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचं टॉससाठी. रायरेश्वर मावळा वर्सेस लोहगड सुपर जायंट्स. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला पुल करायचं होतं. बॅटची टॉप एज. बॉलर बॉल खाली येत आहे, टिपतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. बाळा होत आहेत बाद. पहिला धक्का बसतोय जंजिरा फायटर्स. सॉरी माफ करा, शिवनेरी रॉयल्स आणि तोरणा चॅलेंजर्स असा पुढचा सामना असणार आहे, लक्षात घ्या. थोडा चेंज आहे, म्हणजे शेड्यूल शिवनेरी रॉयल्स आणि तोरणा चॅलेंजर्स सांगते. तर दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. शिवनेरी रॉयल्स आणि तोरणा चॅलेंजर्स खेळवला जाईल पुढचा सामना. दरम्यान बाळा बाद झालेले आहेत आणि बाळाच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. प्रतीक येत आहेत 3ऱ्या क्रमांकावर. विकेट वाचून खेळ सुरू होता. एका बाजूनं बाळाची देखील बॅट आता तळपू लागली होती. चौकार त्यांच्या वतीने पाहायला मिळाला होता, पण जास्त काळ ते सुख त्यांना भोगता आलं नाहीये आणि ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले आणि विवेकला मिळते विकेट. विवेक चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळाले त्या षटकामध्ये. प्रतीक पाटील हे नवीन बॅटर्स पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला.
चांगला बॉल लोवर फुलटॉस सरळ बॅटचा केलाय वापर क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑफचे अगदी बॉलिंग एंडच्या मागे येत आहेत आणि सुंदर झेल टिपतायत बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय आणि ब्रेस कंप्लीट करतोय गोलंदाज 2 षटकांचा संपलाय खेळ 2 फलंदाज होत आहेत बाद ईश्वर याने झेल टिपला विवेक नकाते यांना 2 विकेट्स मिळालेल्या आहेत 9 धावा त्यांनी खर्च केल्या 2 षटकांचा खेळ संपला जंजिरा फायटर्सची धावसंख्या 2 गडी बाद 20 प्रतीक पाटील गोल्डन डकवर बाद झाले बघा तुमचा टाइमर स्टार्ट आहे बॅटर्सला देखील तीच सूचना असणार आहे की आपण देखील तयारीत राहायचं आहे आम्ही दोन्ही संघांना घाई करण्याची सूचना करतोय वेळापत्रक हे 12 सामन्यांचं आहे आणि प्रत्येक सामना 6-6 षटकांचा आपण खेळतोय समीर नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत जे नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील माही चव्हाण जे अजूनही खेळपट्टीवर आहेत तग धरून आहेत धावांसाठी कटिबद्ध राहिलेले आहेत पण त्यांना जर इतर फलंदाजांची साथच मिळाली नाही तर मग काय फायदा कारण 6 चेंडूंमध्ये त्यांनी 10 धावांचं योगदान दिले बाळाबाद झाले त्यामागोमाग प्रतीक सुद्धा बाद झाले आणि आता समीर हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय tenniscricket.in या YouTube वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीनं जे मैदानात चाललंय ते अचूक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण टीम रेडी आहे संदेश पियाणे आणि त्यांची पूर्ण टीम आपण पाहतोय वॉररूम मध्ये प्रॉपर अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि खरं तर मॅन्युअल स्कोरर नाहीये स्क्रीनवर आपण सर्व अपडेट्स घेऊन कॉमेंट्री करतोय तर किती फास्ट अपडेट होत आहेत हे देखील प्रेक्षकांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे कारण जे स्क्रीनवर दिसतंय तेच आम्ही अपडेट करून बोलतोय इतक्या वेगानं अपडेशन tenniscricket.in च्या टेक्निकल टीमचं पाहायला मिळते फुलोलेंचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन बॉल डीप मध्ये पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर 21 धावा 2 गडी बाद जंजिरा फायटर्स अजिंक्यतारा स्मॅशर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय आणि आतापर्यंत पहिल्या षटकावर जे कमवता आलं नाहीये ते दुसऱ्या षटकामध्ये कमवलेलं आहे म्हणजे 2 विकेट्स दुसऱ्या षटकामध्ये मिळालेल्या आहेत आणि त्याचमुळे आता राकेश माही यांना पुन्हा बोलवण्यात आलं ज्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली या डावाची गोलंदाजी करताना माही चव्हाण यांना तुर्तास थांबवलेलं आहे कारण पहिल्या 2 चेंडू ज्यांनी ते घेतले होते त्यावर त्यांना 8 धावा बनवता आल्या होत्या यावेळेस चांगली स्ट्रेट ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे पोहोचत आहेत जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळत आहेत प्रत्येक एफर्ट हा कॅल्क्युलेट केला जाणार आहे क्षेत्ररक्षकाचा जितकं चांगलं क्षेत्ररक्षण तितका आत्मविश्वास गोलंदाजाचा नेहमीच वाढतो आणि तेच क्षेत्ररक्षकांनी पहिल्या चेंडूपासून करून दाखवलेलं आहे अजिंक्यतारा स्मॅशर्सच्या संघासाठी धावसंख्या 2 गडी बाद 23 धावा 2 गडी बाद माही चव्हाण 11 वर समीर शेळके 2 वर खेळत आहेत पहिला चेंडू त्यांनी फेस केला आणि खूप चांगल्या पद्धतीने फुल फेस ऑफ बॅट ओपन करताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका त्यांच्या वतीने एक्झिक्यूट झाला पण एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अक्षयचं जे खूप वेगानं बॉलवर पोहोचले आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणाच्या जोरावर धावफलकाला वेसन घालण्याचं काम केलं जात आहे पण दरम्यान अपील तर विकेट किपरची पाहायला मिळाली गोलंदाज तितका अपील मध्ये सक्रिय राहिला नाही चांगला अँगल मेंटेन करतोय गोलंदाज चांगला टर्न मिळतोय बघा हलकासा बाहेरच्या दिशेने बॉल टर्न होतोय पण या ठिकाणी विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळाले फुललेंचा बॉल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते आणि 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील बॉल अडवण्यासाठी तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका आहे आणि त्या मौक्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करताना आता 2 ला 3 मध्ये बदललं जाते बॅटिंग एंड मोकळा होता आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजाने उचलला tenniscricket.in वर आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय आमच्यासोबत आमचे साथी समालोचक मिस्टर प्रशांतजी आदवडे सुद्धा पाहायला मिळत आहेत गोपी जाधव सर देखील तुम्हाला या पूर्ण स्पर्धेचं विवरण व्यवस्थित पोहोचवताना पाहायला मिळतील आणि tenniscricket.in कधी कधी समालोचकांना सुद्धा थोडासा ग्लॅमर मिळतो पडद्याच्या मागून आपण अपडेट्स देतोय आणि खरं तर क्रिकेटपटू यांना ग्लॅमर देण्याचं काम त्यांना मोटिवेट करण्याचं काम आणि प्रेक्षकांना अपडेट देण्याचं काम समालोचकाचं असते आणि या ठिकाणी आपण या 7 दिवसांमध्ये प्रहार प्रीमियर लीगचा इत्यंभूत लेखाजोखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत खरं तर आपण सकाळीच उल्लेख केला होता की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहेच पण त्याच सोबतीनं व्यवसाय क्रिकेटपटू सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहेत तर तो एक दुहेरी तडका या उष्णतेमध्ये म्हणजेच या उन्हाळ्यामध्ये क्रिकेटचा थंडावा घेऊन आपण आलेलो आहोत प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा घेऊन
दरम्यान हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे अजिंक्य तारा स्मॅशरसाठी. सरळ बॅटचा वापर करायचा होता, हलकंसं बदल आले तर ऑन साईडला काउस कॉर्नरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो कारण डीप मध्ये हातात बॉल ठेवून चालणार नाही. योग्यता एंडला थ्रो झाला पाहिजे. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 26, 2 गडी बाद 28 जावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 28 जावा. चांगला कंट्रोल अजिंक्य तारा स्मॅशरच्या संघाचा पाहायला मिळतोय. वेगवेगळे फ्लॅशी कलर्सच्या टी शर्ट्स आपण प्रत्येक संघाच्या शरीरावर पाहतोय. खरं तर ती एक ओळख आहे प्रत्येक संघाची आणि ते प्रत्येक संघाची ओळख टिकवताना पाहायला मिळते. आता एक छोटासा डीजे ब्रेक म्हणजेच ड्रिंक्स ब्रेक घेऊया आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर स्पर्धेचं म्हणजे आपण 6-7 या तारखेला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळताना पाहणार आहोत. त्यानंतर 8, 9, 10, 11 या 4 दिवसात व्यावसायिक क्रिकेटपटूंना या स्पर्धेनिमित्त पाहणार आहोत. जसा सचिन ढवळे सरांनी उल्लेख केला की भारतीय खेळाडू म्हणजे जे टेनिस बॉलमध्ये एक चांगला खेळ सादर करताना आपण पाहिलेला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून, ते खेळाडू तुम्हाला प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि खूप चांगलं हे मैदान आपण पाहतोय, शिंदे हायस्कूल सहकार नगर पुणेचं. आणि या मैदानावर आपण सातत्यानं ही स्पर्धा पाहत आहोत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. विवेक नकाते स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत. म्हणजे दोन्ही गोलंदाजांना राकेश माळी आणि विवेक नकाते या दोघांना आपलं आपलं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी कॅप्टन वापरतोय. कारण चांगला फायदा ते गोलंदाज देत आहेत, त्याचमुळे त्यांनाच वारंवार संधी मिळते. हॅट्रिक बॉल मिस करतोय आता. हॅट्रिक मिस झालेली आहे, व्हाईट बॉल. तर एक धाव होईल ऍड. एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 गडी बाद 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि 2 विकेट्स जर आपण पाहिले, एक 30 धावा. बॅक टू बॅक 2 वाईड्स. बघा क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला आनंद मिळणार नाही. मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 बॉल्सवर विवेकला विकेट्स मिळाल्या होत्या आणि आता या षटकाची सुरुवात 2 वाईड बॉल्सने तो करतोय. धावसंख्या 2 गडी बाद 30. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे सर्कलच्या आतमध्ये. बॉलिंग एंडला थ्रो करण्याऐवजी बॅटिंग एंडला थ्रो केला आणि त्या ठिकाणी बघा फलंदाजाची थोडी घाई राहिली. धाव घेताना दोन्ही फलंदाजांचं संगनमत असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी माही चव्हाण आणि समीर शेळके थोडासा वेळ घेतात. ही पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट असेल जंजिरा फायटर्स या संघासाठी, कारण बाळा क्षीरसागर हे बाद झाले, ज्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती धावसंख्येसाठी. त्यांची तयारी नेहमीच आपण पाहिलेली आहे, पण बाळा बाद झाले त्यामागोमाग प्रतीक आले. प्रतीक सुद्धा शून्यावर बाद झाले आणि त्याचमुळे आता थोडीशी अवस्था बिकट झाली होती आणि त्या अवस्थेला सुव्यवस्थित नेण्यासाठी हे 2 फलंदाज अविरतपणे मेहनत घेत आहेत. मोठ्या फटक्यांसाठी जास्त प्रयत्न दिसत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की खेळवटीवर जास्त वेळ थांबलो तर धावा आपोआप होतील आणि तोच अप्रोच या दोन्ही फलंदाजांचा आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. 2 गडी बाद 32 धावा. जंजिरा फायटर्स आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ या षटकातला संपलेला आहे. प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 60चा दाखवतोय. हलकासा टर्न आहे. खूप चांगला लेग कटर विवेक नकाते यांच्याकडे आहे आणि त्या लेग कटरचा फायदा ते अचूकतेने उचलताना पाहायला मिळालेले आहेत. लेग कटर ऑफ कटर्स आजच्या या आधुनिक क्रिकेटच्या युगामध्ये या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्या जर तुमच्याकडे असतील तर वेग नसला तरी चालेल. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचे बॉलवर सरकतील पण मोठा गॅप आहे. गॅप शोधलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, यामुळे येतील 4 धावा. चौकार.
4 नंतर आता वारंवार ते प्रयत्न पाहायला मिळत आहेत, कारण तो एक आत्मविश्वास मिळतो जेव्हा तुमच्या वतीनं एक चांगला फायद्याचा फटका एक्झिक्यूट केला जातो, त्यानंतर तो आत्मविश्वास अजून जास्त वाढत जातो आणि तेच पाहायला मिळालेलं आहे समीरच्या वतीनं. आता माही स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. हा फुल टॉस बॉल आहे, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण त्या ठिकाणी अनसक्सेसफुल अटेम्प्ट पाहायला मिळाला माहीचा. आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झालेला आहे 37, 2 गडी बाद. 4 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 37, 2 गडी बाद. चला टाइमर स्टार्ट आहे, लक्षात घ्या. वारंवार त्या सूचना आम्ही देत राहू, आम्ही तुमच्या बाजूने आहोत. तुम्हाला चांगला खेळ कसा करता येईल त्यासाठी आम्ही माहिती देत राहू. वेळेबद्दल सतर्क राहा, वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल. 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 2 गडी बाद 37. माही चव्हाण खेळत आहेत 14 आणि समीर खेळत आहेत 11. चांगली पार्टनरशिप या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. सुयोग येत आहेत बॉलिंग मार्कवर, म्हणजे दोन्ही गोलंदाजांची स्पेल्स संपलेली आहेत. राकेशचं स्पेल संपलं आणि त्यामध्ये नंतर विवेकचं देखील स्पेल संपलेलं आहे. दोघांनी 2-2 षटकं हाताळली आणि आता 2 फ्रेश बॉलर्स पाहायला मिळतील. सुयोग रसाळ आपण बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 37, 2 गडी बाद. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर आणि शॉर्ट 5 लेग आहे. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. टायमर ऑन आहे, वेळेबद्दल सतर्क करा, त्या सूचना मी वारंवार देतोय. 4 मिनिटं बाकी आहेत, 4 मिनिटं 20 सेकंड या षटकाला संपवण्यासाठी बाकी आहेत, लक्षात घ्या. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलने सुरुवात होते या षटकाची. एक धाव ऍड होईल. एका धावेच्या वाढीनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते झालेली आहे 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज 2 चेंडूंवर गमवल्यानंतर या 2 फलंदाजांनी म्हणजे जे मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळत आहेत, एक चांगली लय पकडलेली आहे धावांना जोड देण्यासाठी. हलक्या तरी बॉलला चिप केलंय, म्हणजे हा अपूर्ण फटका आपण म्हणू शकतोय जो लॉंग ऑफला बॉल येतोय. पूर्णपणे ती ताकद स्ट्रोक मधली काढून घेतली होती फलंदाजाने आणि दरम्यान मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते आता 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. माही चव्हाण जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत मोठ्या फटक्यांची शक्यता नाकारता येत नाही, कारण ती फटकेबाजी करण्याची धमक त्यांच्याकडे आहे आणि ते आपण पहिल्या षटकात पाहिलं सुद्धा. वी मध्ये खूप चांगले खेळत आहेत, सरळ बॅटचा वापर खूप चांगला करतायत, पण जे 2 विकेट्स गेले त्यामुळे त्यांचा नैसर्गिक खेळ त्यांनी थांबवलेला आहे. पुन्हा टाकावा लागेल का हा बॉल पाहूया, पण त्या दरम्यान 1 धाव तो पूर्ण केलेली. यस, पुन्हा टाकावा लागेल. 2 व्हाईट बॉलच्या धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते आता 42 वर. एकेचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 41 रन्स ऑन बोर्ड. हो, ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक, बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा, नो बॉल आणि या नो बॉलवर मिळतील धावाचा 7 धावांचा बोनस टीम जंजिराला. ओव्हर स्टेप झाले आणि आता जमेची बाजू जंजिरासाठी, कारण ज्या फटक्यांसाठी वाट पाहत होते आता मात्र ते फटके येत आहेत योग्य त्या वेळी आणि त्यातल्या त्यात आता पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळणार आहे फलंदाजाला आणि आता सर्व काही सुरळीत होते असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतंय जंजिरासाठी. बॅकफुटला गेले, पंच केलंय, पुन्हा एकदा हा नो बॉल आहे. बॉल डीप कव्हरला अडवला जाईल तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा.
हे लांबलेलं षटक राहिलेलं आहे, लांब लचक षटक राहिलेलं आहे. कारण व्हाईट बॉल्स, नो बॉल्स या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली फ्री हिटच्या बॉलवर आपण होतो. पुन्हा एकदा आता फ्री हिट असणार आहे. या 2 धावा ऍड होतील. काय नियम खेळाडूंच्या देखील लक्षात असणं आवश्यक आहे, तर त्या नियमांचा फायदा तुम्हाला तुमच्या खेळण्यामध्ये उचलता येऊ शकतो. बघा हे षटक बघा, व्हाईट बॉल्सने, नो बॉल्सने भरलेलं आहे. आतापर्यंत फक्त एक चेंडू डिलिव्हर झालेला आहे या षटकातला, आणि त्याचमुळे हे षटक आता लांबलंय. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 गडी बाद 50. जंजिरा फायटर्स 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्रायकिंग एंडला माही यांना आपण पाहतोय. सुयोग रसाळ पुढे सरकले हा स्ट्रोक खेळण्यासाठी. मिड विकेटला टार्गेट करायचं होतं, पण यावेळेस फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही फायदा उचलता आला नाहीये. हे डॉट बॉल्स खूप आवश्यक आहेत. त्यात फ्री हिटवर तुम्ही फलंदाजाला अडवताय, ज्या वेळेला फलंदाजाला लायसन्स असतं मोठं स्वप्न पूर्ण करण्याचं, अशा वेळेला मोठ्या फटक्यांसाठी ते पुढे सरकतात. परफेक्ट यॉर्कर यालाच म्हणतात परफेक्ट कमबॅक, आणि रसाळला मिळते विकेट. माहीला परतावा लागेल. धक्का बसतोय 3रा जंजिरा. रिप्ले मध्ये पाहायला मिळालं लेग स्टिक इम्पॅक्ट करणारा हा बॉल आणि अगदी पाय चेचणारा हा यॉर्कर गोलंदाज रसाळ यांनी हाताळला, आणि माही प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत होते. अप्रोच चांगला होता, पण प्रश्नाचं उत्तर अचूक देऊ शकले नाही, आणि त्याचमुळे माही यांना परतावं लागतंय. माही चव्हाण होते 14 धावांवर बाद, पण अजूनही मैदानाच्या आतमध्ये समीर आहेत ज्यांच्या वतीनं 19 धावांचं योगदान मिळालेलं आहे. 3 गडी बाद 50 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. 2 कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. शिवनेरी रॉयल्स आणि तोरणा चॅलेंजर्स आपण तयारीत राहायचं आहे. होईल टॉस इनिंग ब्रेक मध्ये, आणि दोन्ही कॅप्टन्स आपण प्लेइंग लिस्ट अपडेट करायची आहे. शिवनेरी रॉयल्स आणि तोरणा चॅलेंजर्स. रसाळ बॉलिंग मार्कवर. हे तेच रसाळ आहेत का जे या अगोदर नो बॉल्स आणि व्हाईट बॉल्स हाताळताना पाहायला मिळाले? आणि आता बघा अप टू डेट. एक क्षण पुरेसा असतो सामन्यामध्ये डावामध्ये परत येण्यासाठी, आणि तो क्षण आता अनुभवलेला आहे रसाळ यांनी. सुयोग रसाळ एक चांगलं पुनरागमन करतायत आपल्या संघासाठी, विकेट्स मिळवून देत आहेत. माहीला त्यांनी बाद केलं. हो यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल करतो हवाई सफर, सीधी बॅट, नो बकवास, बॉल सीमारेषा पार, सिक्सर. परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळते, आणि काय आत्मविश्वास होता हा स्ट्रोक खेळताना. पहिल्यापासूनच मन बनवलं होतं, आणि त्यानंतर व्ही मधला सरळ बॅटचा उत्कृष्ट फटका हर्षदच्या बॅटमधून. ऑनसाइडला आडव्या बॅटने खेळले क्षेत्ररक्षक, आउट कॉर्नरला बॉलवर पोहोचतील. अचूक कलेक्शन, थ्रो देखील तितकाच प्रॉपर. बॉलिंग एंडला मिळते फक्त 1च धाव. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 3 गडी बाद 57 धावा, 57 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टाइम अप. अंपायर एक क्षेत्ररक्षक आत घ्यावा लागेल. निर्मल सर, आपल्याला सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक ठेवायचे आहे आणि सर्कलच्या बाहेर 4. टाइम अप झालेला आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 गडी बाद 57 धावा. हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत आहेत, कारण आता ही स्पर्धा वर्षातून आपण 2दा पाहतो, आणि त्याचमुळे या स्पर्धेला खेळण्यासाठी ती तयारी सुद्धा प्रत्येक खेळाडू करत असतो, आणि म्हणूनच ती तयारी फलंदाजांची प्रामुख्याने दिसून आलेली आहे. त्यातल्या त्यात विवेक नकाते याने देखील खूप चांगली गोलंदाजी हाताळली. मागच्या षटकामध्ये सुयोग रसाळ यांनी उत्तरार्धामध्ये चमकदार कामगिरी केली. तर प्रत्येक जण या स्पर्धेत अधोरेखित होण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळालेला आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत. ईश्वर येत आहेत. स्लॉग ओव्हरसाठी ईश्वर
बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतील. सुरुवात चांगली करून चालत नाही तर शेवट देखील योग्य करावा लागतो. सांताक्रूज ईस्टचे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय ईश्वर रायकर साहेब या टीमला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. स्पर्धा परीक्षा देऊनच पोलीस दलामध्ये रुजू झाले आणि त्यानंतर आता क्रिकेटचा खेळ त्यांना या मैदानात घेऊन आला. ईश्वर रायकर साहेब यावेळेस फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑनला जजमेंट घेत आहेत आणि झेल टिपतायत आणि ईश्वर रायकर यांना मिळते सफलता आणि 6व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. फलंदाज होत आहेत बाद. झेल घेण्याची पद्धत थोडीशी दुरुस्त करणं आवश्यक आहे, पण या ठिकाणी तो झेल टिपलेला आहे. निकालाला महत्त्व दिलं जातं, रिझल्टला महत्त्व दिलं जातं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते 6व्या षटकाच्या आणि आता धावसंख्या 57. 4 गडी बाद. हर्षद यांना 7 धावा करून बाद होऊन परतावं लागतंय आणि हर्षदच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जंजिरा फायटर्स या संघाकडून जात आहेत. अनिल विटकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. ईश्वर रायकर यांना मिळते पहिल्याच बॉलवर विकेट. सुरुवात स्लॉग ओव्हरची चांगली झाली अजिंक्यतारा स्मॅशर्स या संघासाठी आणि सुरुवात चांगली झाली. पाहूया आता मध्यांतर शेवट या षटकाचा कुणाच्या बाजूने जातोय तर व्हाईट बॉलची अजून एक धाव मिळते. या डावामध्ये व्हाईट बॉलची संख्या खूप जास्त वाढलेली आपण पाहिलेली आहे. रेग्युलर क्रिकेटर्स नाही आहेत पण तरी देखील क्रिकेट खेळण्यासाठी जे बेसिक्स आहेत ते बेसिकवर खूप चांगलं काम प्रत्येक विद्यार्थ्याचं राहिलंय. परत टाकावा गेला बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल्स. एक्स्ट्रा एफर्ट्स देऊन जातात. कधी कधी वेळ मिळतो फलंदाजांना सेट होण्यासाठी, वेळ मिळतो स्ट्रोक सिलेक्ट करण्यासाठी. बॅक टू बॅक 2 वाईड्स. ईश्वर रायकर धावसंख्या 4 गडी बाद 59. 59 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह केल्या बॉलला चांगली ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे थोडे स्ट्रेट होते, डावीकडे सरकून बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे आणि पाहूया दुसरी धाव पूर्ण झाली आहे की नाही. आपण जाऊया वॉर रूम मध्ये, चेक करूया. बॅटर इज सेफ ऑर आउट. cricket.in ची पूर्ण टीम टेक्निकल रूम मध्ये आणि खूप लवकर सर्व अँगल्स तुमच्या समोर येत आहेत. जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते एक चांगलं VFX डिसिजन पेंटिंग. आधुनिक क्रिकेट आहे आणि या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. बघा किती वेगानं लगेच तुमच्या समोर रिप्ले आलेला आहे आणि अशा पद्धतीनं निकाल देखील तुमच्या समोर येईलच. लेट्स सी. शहानिशा करतायत आमचे तिसरे पंच. बॅटर इज सेफ, तर फलंदाज सेफ आहे. जसं मी उल्लेख केला की cricket.in लगेच तुम्हाला अपडेट्स मिळतील आणि अपडेट्स तुम्हाला लगेच मिळत आहेत. 4 गडी बाद 61 धावा. 61 रन्स ऑन बोर्ड. चांगला टर्न आहे. बॉल खेळपट्टीवर ड्रॅग होऊन हलकासा रोटेट होतोय आणि त्याच रोटेशनचा अंदाज फलंदाजाला घेता येत नाही. येतोय हा डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडला अनिल विटकर यांना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे या शेवटच्या षटकातला. हाफ ट्रॅकर होता. ही तर ऑपॉर्च्युनिटी होती फलंदाजाकडे. शेवटच्या षटकामध्ये ऑपॉर्च्युनिटीची वाट पाहून चालला नाही. कधी कधी ऑपॉर्च्युनिटी बनवावी लागते आणि आता तर हा सोपा मोका होता. एक चांगली संधी होती अनिल विटकर यांच्याकडे पण ऑपॉर्च्युनिटी मिस केलेले. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. चांगली वापसी व्हाईट बॉल्स नंतर ईश्वर रायकर यांची पाहायला मिळते. धावसंख्या 4 गडी बाद 61. 61. वेग वाढवलाय पण गरज होती का? कारण सर्व काही सुरळीत चाललेलं असताना काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न रायकर यांनी केला आणि त्याच प्रयत्नांमध्ये ते फसले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळाला. धावसंख्या पोहोचते आता 4 गडी बाद 62. 62 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. ईश्वर रायकर अपील कॉट बिहाइंडची अँड गिवन. ईश्वर रायकर यांना मिळते अजून एक विकेट. फलंदाज बाद. चार गडी बाद 62 धावा. 3 वाईड्स या षटकामध्ये पाहायला मिळाले.
2 विकेट्स मिळवलेले आहेत ईश्वर रायकर आणि सांताक्रूज पोलीस स्टेशनचे ते उपनिरीक्षक आहेत. आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतो. स्पर्धा परीक्षा देऊन आपण विविध हुद्द्यांवर काम करता, शासनामध्ये, भारत सरकारमध्ये वेगवेगळ्या परीक्षा देऊन तुम्ही तो हुद्दा प्राप्त करता. यावेळेस फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंग ऑनला. तिसरा विकेट ईश्वर रायकर यांना मिळतोय आणि खूप चांगला झेल टिपलेला आहे चैतन्य यांनी. जबरदस्त षटक आतापर्यंत राहिलेलं आहे अजिंक्य तारासाठी. कामगिरी चांगली, कामगिरी चोख. तर 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 62 जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 36 चेंडू 63 धावा पूर्ण कराव्या लागतील जंजीराला. 36 चेंडू 63 धावांची गरज. चला आपण करूया समालोचन कक्षामध्ये बदल ऐकूया आवाज प्रशांत आदोडे सरांचा पुढच्या डावामध्ये. पण त्या अगोदर करूया टॉस साठी त्या ठिकाणी गोपी जाधव सर उपस्थित असतील. टॉस होईल शिवनेरी रॉयल्स आणि तोरणा चॅलेंजर्स या दोन संघादरम्यान. शिवनेरी रॉयल्स आणि तोरणा चॅलेंजर्स. हॅलो, थँक्यू मनीष पाटील सर यांचा आवाज आपण ऐकला. आपण पाहतोय सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 2024 10व पर्व आणि 10व्या पर्वातील आजचा पहिला दिवस. तिसऱ्या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत जिथे नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस आपण घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातोय. शिवनेरी रॉयल्स आणि तोरणा चॅलेंजर्स असा सामना रंगेल. शिवनेरी रॉयल्स एक संघनायक आपल्याला विनंती, आपण कृपया टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्रवीण रणदिवे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस घेणार आहोत. तोरणा चॅलेंजर्सचे अतुल डिंबळे जे संघनायकांना आमच्यासोबत जोडले गेलेत. या स्पर्धेचे निर्माते सचिन ढवळे सर स्वतः शिवनेरी रॉयल्सच्या संघनायकाच्या भूमिकेत आहेत आणि ते आता नेक्स्ट मॅच मध्ये म्हणजे सकाळ सत्रात चर्चा झाली होती आणि आज त्यांची बॅट पुन्हा एकदा बोलताना पाहायला मिळणार आहे. एक बिग बॅटल मॅच, सॉफ्ट रायव्हलरी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले जाते. सचिन सर आपलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत आहे. वेलकम अतुल. आणि त्याचबरोबर प्रवीण रणदिवे सरांचं देखील आम्ही स्वागत करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेतोय शिवनेरी रॉयल्स अँड तोरणा चॅलेंजर्स. प्रेझेंटेशन बॉक्स म्हणून जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन. शिवनेरी रॉयल्सचा कॉल असेल. सचिन ढवळे सर टीमचे कॅप्टन आहेत. कॉइन स्पिन केला गेलाय. हेड इज कॉल अँड टेल इट इज. म्हणजेच तोरणा चॅलेंजर टीमचे संघनायक नाणेफेक जिंकलेले आहेत. अतुल डिंबळे पहिल्यांदा आपलं अभिनंदन. टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॉलिंग फर्स्ट. एक महत्वाची लढत आहे. नेहमीच या दोन टीम मध्ये एक चांगलं बॅटल पाहायला मिळतं आणि समोरच्या टीम मध्ये आपण पाहतोय सचिन ढवळे सर आहेत आणि एक चांगले दिग्गज खेळाडू खेळणार आहेत आणि ही मॅच नेहमी चर्चेत राहिलेली आहे.
क्षेत्ररक्षण करत असताना कोणती रणनीती घेऊन मैदानात उतरणार आहात? नक्कीच सर, जितका कमीत कमी काही स्कोअरमध्ये थांबवता येईल, कारण की सरांकडे पण खूप चांगले बॅट्समन आहेत आणि बॉलर पण आहेत, तर जितक्या कमी धावामध्ये रोखता येईल त्या कमी धावांमध्ये रोखू आम्ही. गेली 9 पर्वांचा जल्लोष आपण पाहिलेला आहे. क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा असाच रंगताना आपण पाहिलाय. 10व्या पर्वात खेळत असताना किती उत्सुक आहेस? उत्सुकता तर प्रत्येक पर्वालाच असते सर. जसं जसं नवीन पर्व येतं एक नवीन उमेद घेऊन येतो आणि सरांचं जे ऑर्गनायझेशन म्हणा किंवा जे प्लॅनिंग असतं सरांचं, ते प्रत्येक पर्वाला एक नवीन प्लॅनिंग असतं, त्याच्यामुळे खेळायला एक नवीन ऊर्जा निर्माण होते. खूप खूप शुभेच्छा. या मॅच मध्ये एक चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. सचिन सर, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? एक्झॅक्टली सेम, आम्ही बॉलिंग घेतली असती पहिल्यांदा आणि सगळ्या टीम सेम स्ट्रॅटेजीने चालल्यात, कारण ते सगळेजण एकमेकांबरोबर खेळतात, ओळखतात एकमेकांना. तर आम्ही सुद्धा आता त्यांना चांगला स्कोर त्यांना चेस करण्यासाठी देऊ आणि डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. किती धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील? एक चांगला स्कोर नक्कीच तुम्ही उभारणार आहात, परंतु किती धावसंख्या साधारण उभारण्याचा प्रयत्न असेल? सकाळच्या 2 मॅचेसचा जर अंदाज घेतला तर एक 65-70चा ॲव्हरेज वगैरे म्हणजे ओके, कारण पहिली मॅच पण मला वाटतं चेस झाली नाही, एक रनाने ती मॅच गेली, तर मला वाटतं एक थोडंसं 80 पर्यंत स्कोर जर केला तर आम्ही त्यांना रोखू शकतो, कारण त्यांची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. एक चांगलं बॅटल आम्हाला पाहायला मिळेल. 100% आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. विशिंग यू ऑल दी बेस्ट. धन्यवाद रणदिवे सर, आपलं देखील स्वागत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की हस्तांदोलन करून आपण या ठिकाणावरून जायचं आहे. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम प्रेझेंटेशन बॉक्स. तोरणा चॅलेंजर्स won the toss and elected to ball first. Thank you. शुक्रिया गोपी. जिंदगी दिए तो जीने का हुनर भी देना, पाव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना, गूंगा था मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी. और फिलहाल अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए. बालाशिव सागर और अक्षय पोल, ईश्वर रायकर की जोड़ी मैदान के अंदर. स्कोर 1 रन. पावर प्ले का ओवर है, थर्डमैन पॉइंट कवर, उसके साथ एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, बेडाप पर खिलाड़ी तैनात, ऑफ साइड पर ज्यादा खिलाड़ी, स्ट्रॉन्ग ऑफ साइड फील्ड इस वक्त बल्लेबाज के लिए ईश्वर रायकर. 34 गेंदों में जीतने के लिए 62 रनों की जरूरत है. बहुत ही बड़ा मुकाबला शिद्दत के मैदान पर ये घमासान आप देख रहे हैं. इस बार ऑन साइड पर बहुत ऊपर गेंद, मिस स्ट्रोक है, खिलाड़ी बॉर्डर पर तैनात है, गेंद के नीचे आ रहे, जजमेंट अच्छा नहीं है. मिड विकेट के खिलाड़ी को यह कैच लपकना था, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद थे, जजमेंट अच्छा नहीं था. एक्शन रिप्ले देखे टेनिस क्रिकेट.in द्वारा ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को ऑन साइड पर खेलने का पूरा प्रयास जरूर किया, लेकिन बंदी के बीचों बीच नहीं खेल पाए. देखिए एक बार फिर टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और थोड़ा बॉडी का बैलेंस पीछे चला गया तब स्टंप की तरफ. गेंद हवा में बहुत ऊपर, यहाँ कैच एक बार फिर सही अनुमान के साथ आपको लपकना था. पहले ओवर की कहानी बीच मैदान पर. स्कोर 3 रन. अपनी बोरिंग मार पर गेंदबाज तैयार. वाला इस बार अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था, जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. सुंदर गेंद, बहुत ही बढ़िया गेंद थी, टिप्पा खाने के बाद जरूर उछाल मिल रहा है और सुंदर गेंदबाज के प्रदर्शन बड़ा सागर द्वारा. स्कोर रुका हुआ, ये बिंदी गेंद है, बहुत अच्छी गेंद थी. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. अजिंक्य तारा बसमास्टर बना जंजीरा फाइटर. इस पर ऑफ के बाहर गेंद थी, हल्के से गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में, 1 रन लेने का मौका. यह बेहतर है, स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर. बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त एक इंपॉर्टेंट मैच. पहला मुकाबला विजय दुर्ग लायंस ने जीता, रोचक और दिलचस्प मुकाबला था. प्रहार प्रीमियर लीग 2024 का ये 10वां संस्करण आप देख रहे हैं. और बल्लेबाज स्ट्राइकर इन पर अक्षय पोल. इस पर 1 स्कोर 4 रन. बालक के पास काबिलियत है, अनुभव है, बहुत अच्छा अनुशासन इनके पास, प्रतिभाशाली खिलाड़ी. फील्डिंग की जमावट देखिए इस वक्त. थर्ड मैन, उसके साथ एक पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी मौजूद है, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. कदमों का इस्तेमाल करना चाहते थे लेकिन काफी लेग स्टंप के बाहर से आगे आए थे. बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर 5 स्टंप की तरफ थी, फुल लेंथ गेंद थी. पहले टेलीग्राम मिल गया क्योंकि बॉल डिलीवर होने से पहले आप उछल कर बाहर आए थे. और पहले ओवर के कहानी. स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. जीतने के लिए लक्ष्य जो बिल्कुल आप देख रहे हैं, बहुत बड़ा लक्ष्य रखा गया. शुरुआत बहुत खराब थी,
जब बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आए तो बिल्कुल संघर्ष कर रहे थे, रनों के लिए जूझना पड़ रहा था, लेकिन उसके बाद में अच्छी रिकवरी हुई। 30 गेंदों में जीतने के लिए 59 रनों की जरूरत है। अजिंक्य तारा स्मैशर को यह मुकाबला। जंजीरा का पहला ओवर बहुत अच्छा था। पहली ओवर की कहानी अगर देखें तो केवल 4 रन बाला का बोलबाला मैदान के अंदर रहा। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन रहा इस ओवर में, अनुशासन के साथ गेंदबाजी की है। और फिलहाल अब देखिए दूसरे ओवर की कहानी। समय आपको दिया गया 25 मिनट का, उसमें से 5 मिनट का समय समाप्त हुआ और एक एक मिनट बहुत इंपॉर्टेंट, आने वाला पल बहुत महत्वपूर्ण रहेगा। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए। समीर शिर्के के हाथ में गेंद है, सामना करेंगे बल्लेबाज ईश्वर रायकर। स्प्रिंग ऑन 3, स्कोर 4 पर रन। समीर के पास भी काबिलियत है, ऑलराउंडर खिलाड़ी। 30 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 59 रनों की जरूरत। लक्ष्य 63 रनों का। समय ज्यादा जा रहा है, वक्त ज्यादा नहीं जाना चाहिए। फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी तैनात है। स्ट्राइक कवर का खिलाड़ी बिल्कुल थोड़ा आगे आता हुआ कैचिंग पोजीशन पर है। पावर प्ले का दूसरा ओवर। समीर अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। पुनः गाडगिल ज्वेलर्स इन से गेंदबाजी कर रहे हैं। सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद को खेलते हैं लॉन्ग बॉल की तरफ, पीछा करते हैं खिलाड़ी। क्या गेंद को रोक पाएंगे? गेंद को रोका गया। बहुत बढ़िया फील्डिंग बॉडी लाइन पर हुई। देखिए रनों को रोकने की जरूरत है, जिससे गेंदबाज का फायदा होगा, गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा। शॉट भी अच्छा था। ओवरऑल अगर देखें तो बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर गेंद को ऑन साइड पर लॉप किया था। सर्किल के ऊपर से दायरे के अंदर खिलाड़ियों के सर के ऊपर से गेंद ट्रैवल हुई थी, लेकिन शानदार फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग बिल्कुल बाउंड्री लाइन पर हुई है। अभिषेक ने गेंद को रोका था। स्कोर इसी के साथ 6 रन बगैर किसी नुकसान के। अजिंक्य तारा स्मैशर्स रिवर्सिव खेलना चाह रहे थे, फिलहाल गेंद और बल्ले के बीच वो संपर्क नहीं हो पा रहा है, जो कि बड़ा स्ट्रोक था। लेग बाय का इशारा अक्षय निर्मल ने किया। इस सीजन में बहुत बिजी रहे हैं अक्षय निर्मल। शीर्ष चैंपियन ट्रॉफी, उसके साथ अगर देखें तो नजमुल्ला ट्रॉफी, ये 2 बड़े टूर्नामेंट जो प्रोफेसर टूर्नामेंट इन्होंने कवर किए हैं। स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण दूसरा ओवर। पावर प्ले ऑन और काफी सारे दर्शक भी हमारे साथ जुड़े हुए टेनिस क्रिकेट.in द्वारा इस प्रतियोगिता का बस सीधा प्रसन्न आप देख रहे हैं। बहुत ही अच्छा माहौल यहाँ बना हुआ। अपनी बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है। समीर शेल के स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज अक्षय। इस पर बैक पर जाके ऑन पर खेल दिया। मिड विकेट बॉडी की तरफ गेंद आ रही है, तेजी के साथ खिलाड़ी बॉडी पर मौजूद है। सुंदर फील्डिंग बॉडी रन पर 1 रन लेने का मौका। अक्षय पोल पहुंच चुके 2 पर। स्कोर इसी के साथ पहुंच चुके 8 पर। सुदर्शन केदार बहुत मेहनत करनी पड़ रही है या टूर्नामेंट बेहतर करने के लिए, खूबसूरत बनाने के लिए हर छोटी चीज के ऊपर उनका ध्यान है। सुदर्शन केदार, प्रकाश को मैं देख रहा हूं, ये भी बिल्कुल मदद कर रहे हैं। व्हाइट बॉल का इशारा। स्कोर इसी के साथ अब दूसरे ओवर की कहानी मैदान के अंदर चल रही है। तो सिंगल डबल के ऊपर निर्भर है बैटर। रन तो आपको चाहिए, रनों की एक बार फिर बरसात करने की जरूरत है। 27 गेंदों में 54 रन बनाने हैं आपको। अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार है। फुल टॉस ऑन साइड पर खेल दिया। मिड विकेट बॉलिंग की तरफ गेंद जा रही है और खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। बहुत ही अच्छा स्ट्रोक था ये। कमजोर गेंद थी, पैरों पर थी, बल्लेबाज ने बिल्कुल खूबसूरती के साथ इस गेंद को खेल दिया डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर। वेलकम 6 घुटना टेका और उसके बाद में देखिए गेंद को डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर भेज दिया। घुटना टेक, सिक्सर देख, ब्यूटीफुल स्ट्रोक। बल्लेबाज ईश्वर रायकर 11 पर खेल रहे हैं। 6 गेंदों का सामना किया। 26 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और दूसरे ओवर की 2 गेंदें जीतने के लिए 48 रनों की जरूरत। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार। फुल टॉस, ये भी फुल टॉस थी, इसका फायदा नहीं उठा पाए। हवा में गेंद है, गेंद के नीचे विकेट कीपर और बाला ने बहुत अच्छा कैच लपका। इंपॉर्टेंट विकेट। फुल टॉस का फायदा नहीं उठा पाए। एक्शन रिप्ले में देखिए, ये कैच आपको लेना था तो बिल्कुल आपने ले लिया, लेकिन ये फुल टॉस गेंद थी, कहीं पर भी आप खेल सकते थे। देखिए किस तरह से बाला ने कैच लपका। विकेट मिलता हुआ समीर को और फिलहाल अजिंक्य तारा हुआ स्मैशर्स की उम्मीदों को बिल्कुल पहला झटका। ओवर इस वक्त दूसरा प्रगति पर है और विवेक का नए बल्लेबाज ने बैटर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं।
जंजीरा फाइटर्स बनाम अजिंक्य तारा स्मैशर्स। उसके बाद में रायरेश्वर मावला बनाम लोहगढ़ सुपर जायंट्स, ये तीसरा मुकाबला। सुंदरी रॉयल्स और तोरला चैलेंज के बीच तीसरा मुकाबला। रायरेश्वर मावला और लोहगढ़ सुपर जायंट के बीच चौथा मुकाबला होगा। पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए गेंदबाज समीर शेल के 5 गेंदों में 10 रन दिए हैं। एक छक्का इनके खिलाफ जरूर आया था। राइकर साहब ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी। अब विवेक को मौका मिला, नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद को कट किया, पॉइंट क्षेत्र में गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल हो रही है। पीछा करते हुए खिलाड़ी थोड़ा यू टर्न लेती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। इस ओवर में शानदार स्ट्रोक, टकाटक गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर। शानदार स्क्वायर कट, देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था। ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गेंद थी, रूम मिला और भरपूर फायदा उठाते हुए गेंद को पॉइंट के ऊपर से खेल दिया है। खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद थे, यहाँ बिल्कुल अच्छा जजमेंट नहीं था, इसलिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। इस चौके के साथ स्कोर अगर देखें तो रन संख्या 19 रन स्कोर बोर्ड पर है। सचिन ढोले फाउंडेशन इन मेमोरीज ऑफ लेट शशिकांत महादेवराव अभंग, प्रहार प्रीमियर लीग 2024 सीजन 10। आज पहले दिन का खेल, पहला मुकाबला अब रोचक, दिलचस्प और कांटे की टक्कर रहा। विजय दुर्ग लाइन से यह मुकाबला जीता। और दूसरे मुकाबले की बात करें तो अजिंक्य तारा स्मैशर और जंजीरा फाइटर, ये बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर है और जीतने के लिए 63 रनों की जरूरत। आफ्टर 2 ओवर स्कोर 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग a target of 63 रन। tenniscricket.in नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट। इससे पहले इंडिया कप कोलकाता में आपने देखा था, बहुत ही सफल टूर्नामेंट। आने वाले दिनों में राजकोट में एक बहुत बड़ा टूर्नामेंट आने वाला है tenniscricket.in द्वारा। प्रहार प्रीमियर लीग की बात करें तो यहाँ भी इस टूर्नामेंट में बहुत सारे बदलाव, जैसे कि प्रोफेशनल खिलाड़ी को शर्मा देखने का मौका मिलेगा और स्कोर 19 रन। गेंदबाजी में परिवर्तन हुआ, हर्षित कानेकर इस वक्त गेंदबाजी करने का तैयार। पुनः गाडगिल ज्वेलर्स एंड से गेंदबाजी करेंगे। पिंडिंग में तब्दीली हुआ, अब जाकर कॉम्बॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छा स्ट्रोक है, सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया। खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। फंबल अलाउस द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। डगआउट में बिल्कुल तालियां बज रही है। शिटिया तालियां एक बार फिर बजाना शुरू कर दिया है दर्शक दीर्घा में। उसके साथ डगआउट में अजिंक्य तारा स्मैशर बनाम जंजीरा फाइटर्स। स्कोर इसी के साथ टोटल 21 पर 1। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को बैकफुट पर जाके खेलना चाह रहे थे। गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया था, लेकिन मैं कैच रहा। और जब तक गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगेगी तब तक आपका कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा। बहुत ही अच्छा मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल है और जंजीरा फाइटर्स भी बिल्कुल फाइट कर रहे हैं मैदान के अंदर। अजिंक्य तारा स्मैशर्स लड़ रहे हैं, लड़ना भी बहुत जरूरी है। थर्ड मैन एक पॉइंट कवर, एक स्टक कवर लॉक अप। अवसर पर 5 खिलाड़ी है, अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार। हर्षद कानेकर राइट अप ओवर द विकेट। इस पास सीधे बल्ले से गेंद को खेल दिया। खिलाड़ी लॉग ऑन पर मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है। पक्का 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 ये लगा फ्लैट छक्का, लॉग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रन। शानदार स्ट्रोक था, डाउन द ग्राउंड गेंद को खेल दिया फ्रंट फुट पर, बल्ले के बीचों बीच। शरीर का अच्छा संतुलन था और जल्दी भाप लिया था बल्लेबाज ने। विवेक बुद्धि के साथ बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। विवेक नकाते, और देखिए लेफ्ट हैंडर ने जो स्क्वायर कट खेला था वो भी बहुत कमाल का था। स्कोर 28। जीतने के लिए 63 रनों की जरूरत है। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। पैरों पर गेंद थी और साइड पर बिल्कुल खेलना चाह रहे थे। गेंद बिल्कुल बल्ले के बीचों बीच तो नहीं आई, फाइटिंग क्षेत्र में फिलहाल ही यहाँ रोकने का पूरा प्रयास कर रहे हैं। बहुत फाइन गई थी, अंपायर का क्या इशारा होगा देखने वाली बात है। अक्षय निर्मल हमारी तरफ बढ़ रहे हैं और बल्ला लगा है, बिल्कुल बल्ला लगा है। बल्ले के बीचों बीच तो नहीं खेल पाए, लेकिन अच्छी बात है गेंद बहुत फाइन चली गई थी बाउंड्री लाइन की तरफ। पटकी भी गेंद टप्पा खाने के बाद उछाल था, व्हाइट बॉल का इशारा। स्कोर इसी के साथ स्कोर 31-31। अपनी बॉलिंग पार्ट पर कानेकर तैयार, राइट अप ओवर द विकेट।
इस बार अच्छी गेंद थी, टपक आने के बाद अंदर की तरफ आए, शरीर के अंदर गेंदबाजी कर रहे हैं। पहले बाउंसर डाला था लेकिन ज्यादा कद्दों का इस्तेमाल हुआ था। अभी फिलहाल अगर देखे तो वह स्टंप के अंदर गेंदबाजी या शरीर के अंदर गेंदबाजी कर रहे हैं कानेकर। इंपॉर्टेंट मैच है। स्ट्राइकर पर बल्लेबाज विवेक नकाते, अक्षय पोल नौ स्ट्राइकर पर। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया। अनिल ने गेंद को फील्ड किया बाउंड्री लाइन पर, लेकिन तब तक समय था दोनों बैटर के पास एक रन लेने के लिए और इसी सिंगल के साथ स्कोर अब टोटल बन गया 32 रन और 3 ओवर का खेल समाप्त हुआ। आपके पास गेंदों की बात करें तो गेंदें शेष है अब देखते इस वक्त 18 गेंदों का खेल आना बाकी है और जीतने के लिए 31, आधा लक्ष्य पूरा हुआ, आधा बिल्कुल आना बाकी है और 31 रन अभी भी चाहिए। 10.33 के औसत से आपको रन बनाने हैं। इंपॉर्टेंट मैच और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। मैदान के अंदर बिल्कुल कांटे की टक्कर देखने का मौका मिलेगा। शिवनेरी रॉयल्स और तोरना चैलेंजर्स दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती करूंगा, दरख्वास्त करूंगा, अगले मुकाबले के लिए अब तैयार है। शिवनेरी रॉयल्स जहां तक सवाल इस प्रतियोगिता की बात करें तो सचिन धोले सबका खेल मैदान के अंदर देखने का मौका मिलेगा। फिलहाल या इस मुकाबले की बात करें तो 3 ओवर की कहानी समाप्त, 32 रन स्कोरबोर्ड पर है। आने वाले 18 गेंदों में आपको बनाने 31, कहीं बच जाएगा। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। देखते रहे, सुनते रहे। प्रहार प्रीमियर लीग 2024 का एक जबरदस्त खेल, अद्भुत खेल और यहाँ कहानी बहुत इंटरेस्टिंग बिल्कुल है। पहला मुकाबला विजयदुर्ग अलायंस बनाम पुरंदर किंग्स। टॉस जीता था किंग्स ने, पहले फील्डिंग करने का फैसला लिया था और इस मुकाबले में बिल्कुल 68 रन बनानी थी पुरंदर किंग को। विजयदुर्ग ने बहुत शानदार अच्छा प्रदर्शन किया। ये कॉम्बॉक्स दिखा रहे हैं हमारे कैमरामैन और स्कोरर है यहाँ tenniscricket.in, 19 लाख सब्सक्राइबर और फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त ये कॉम्बॉक्स। tenniscricket.in ने हमेशा कुछ नई नई चीजें की हैं। इस साल आने वाले इस महीने के एंड में बहुत सारी और चीजें आने वाली है। सरप्राइज आपके लिए होगा। बहुत बड़ा टूर्नामेंट कुर्ला में होने वाला है, वहाँ एक बहुत बड़ा लड्डू भी फूटने वाला है, बहुत ही इंटरेस्टिंग। क्योंकि जब प्रहार प्रीमियर लीग का आयोजन होता है तब जाकर tenniscricket.in की टीम बिल्कुल बहुत बढ़िया काम तो करती है, हमेशा करते आ रहे हैं। लेकिन अभी आप अगर स्क्रीन पे जाके देंगे या अपने मोबाइल पर यह टूर्नामेंट देख रहे हैं तो नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट चल रहा है। 19 लाख सब्सक्राइबर, बहुत बड़ी उपलब्धि। हमारे टेनिस विश्व की सबसे बेहतरीन वेबसाइट है tenniscricket.in। संतोष नानेकर, अभी संदेश जी हैं, योगेश जी हमारे साथ जुड़े हुए, हमारे सारे कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं। सचिन धवले साहब को अगले मैच में आप जरूर देखेंगे। शिवनेरी रॉयल्स बनाम तोरना चैलेंज जैसे बहुत बड़ा मुकाबला। एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे। आने वाले दिनों में राजकोट में एक बहुत बड़ा टूर्नामेंट आ रहा है। अपनी बोलिंग मार पर गेंदबाज तैयार, समीर शेल के रिवर्सिव खेलते हवा में गेंद है, पीछे भाई से खिलाड़ी तैनात है, क्या वो कैच हो जाएगा? कैच तो बिल्कुल नहीं हुआ। 2 रन लेने का मौका दोनों बैटर को जरूर मिला। 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता, बस 34 रन 1 विकेट के नुकसान पर अजिंक्य तरह स्मैशेस। इंपॉर्टेंट मुकाबला है। रायरेश्वर मावला लोहगढ़ सुपर जायंट्स, चौथा मुकाबला। तीसरा मुकाबला शिवनेरी रॉयल्स बनाम तोरना चैलेंजर्स, उसके बाद में रायगढ़ वॉरियर्स बनाम पन्नाला राइडर्स। अपनी बोलिंग पार पर गेंदबाज तैयार गेंदबाजी करने के लिए समीर शेल के। विवेक 15 पर केंद्र 6 गेंदों का सामना किया। रक्षात्मक तरीके से गेंद को पुश किया, जेंटल पुश था, कमर पर खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका। इसी के साथ स्कोर 35 रन 1 विकेट के नुकसान पर विवेक 15 पर केंद्र। इंपॉर्टेंट पारी है विवेक की। और समीर के इस ओवर की बात करें तो बिल्कुल एक विकेट की तलाश पर रहेंगे गेंदबाज। शिंदे अस्कर के मैदान पर आप ये बहुत ही बड़ा टूर्नामेंट देख रहे हैं। अपने बोलिंग पार पर गेंदबाज तैयार है। गेंदबाजी करने के लिए समीर, सामना करेंगे बल्लेबाज अक्षय पोल। फुल टॉस गेंद ऑन सेट पर लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ 36 रन 1 विकेट के नुकसान पर अजिंक्य तरह स्मैशेस। समीकरण बिल्कुल इंपॉर्टेंट रहेगा आपके लिए, क्योंकि आपके पास गेंदे हैं 15 गेंदों में जीतने के लिए 27 रनों की जरूरत है। तो मैच में दोनों टीमें अभी भी बनी हुई है, जंजीरा फाइटर्स और अजिंक्य तरह स्मैशर्स। रिवर्स से कड़क शॉट, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए। नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा।
स्कोर पहुंच चुका है 42 पर, लेकिन ये कमाल का स्ट्रोक था, पैरों पर गेंद थी, भाप लिया था बल्लेबाज विवेक नकाते ने। is playing on 22, score 42 for 1, now remaining 40 minutes and need 21 run to win this match। 14 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। अपने बॉलिंग मान पर समीर शेल के तैयार, दोबारा अच्छा स्ट्रोक है, मैग्निफिसेंट बैटिंग, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का, और ये लगा शानदार मैग्निफिसेंट चौका। सुपर बैटिंग, वंडरफुल बैटिंग। इस वक्त विवेक 26 पर खेले, 9 गेंदों का सामना किया, 13 गेंदों का खेल, 17 रनों की जरूरत है। आकाश पे मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल बिल्कुल मंडराते हुए। जंजीरा को फाइट करनी होगी, जंजीरा को कमबैक करना होगा, क्योंकि एक एंड पर आज एफर्टलेस बल्लेबाजी करते विवेक। इस प्लेइंग ऑन द 26, स्कोर 46 for 1, 13 गेंदों का खेल आना बाकी, 17 रनों की जरूरत है, 7.85 के औसत रन बनाने। इस बार भी हवा में खेलते हुए खिलाड़ी है, बॉडी रन पर खिलाड़ी बन गया, दर्शक बन गया दीवाने, दर्शक स्ट्रोक। विवेक का इंजन गर्म है, बहुत ही अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। मैग्निफिसेंट बैटिंग, इस ओवर में विवेक ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी। और आपके पास गेंदों की बात कर तो गेंदे शेष कुल मिलाकर 12 गेंदों का खिलाना बाकी, और जीतने के लिए चाहिए और 11 रन। मतलब जो पिछला ओवर था जहां समीर गेंदबाजी करने के लिए आए थे, तो विवेक ने शानदार बल्लेबाजी की, और इन्होंने कहा कि मेरे पास मेरे पिटारे में बहुत सारे अच्छे स्ट्रोक है, अनसेटल करने के लिए काफी है। काफी प्रभावित किया इस खिलाड़ी ने विवेक। ये बलवान है, ये बुद्धिमान है। विवेक बुद्धि के साथ बीच मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं। 12 गेंदों में 11 चाहिए, तो अजिंक्य तारा स्मैशर्स, बहुत अच्छा प्रदर्शन। अजिंक्य तारा स्मैशर्स, जहां खिलाड़ी डगआउट में बैठे हुए हैं, बहुत खुश लग रहे हैं, प्रसन्न माहौल यहां बना हुआ। Now remaining 12 minutes and need 11 run to win this match. Excellent batting by Vivek. Is playing on 32. स्ट्राइक रेट देखिए, स्ट्राइक रेट बिल्कुल बहुत अच्छा है, और पिछला ओवर बहुत महंगा रहा। बाला को बुलाया गया क्योंकि विकेट भी चाहिए और रन भी आपको बचाने हैं। बल्लेबाज स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करने के लिए अक्षय पॉल is playing on 5, score 52 पर 1, रिक्वायर्ड रेट 5.5, 12 गेंदों में 11 रन चाहिए। अक्षय पॉल ऑन स्ट्राइक, बहुत अच्छी गेंद थी, बैकफुट जाके खेलने का प्रयास, बीट हुए बैटर, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है। अच्छा बाउंस था, अच्छी कैरी विकेट कीपर की तरफ। 11 गेंदें शेष है, 11 रनों की जरूरत है। पहला मुकाबला पैसा वसूल था, रोचक था, दिलचस्प था। अब इस मुकाबले की बात करें तो पहली गेंद पर बाला ने एक अच्छी गेंद डाली है, बिंदी गेंद के साथ आगाज किया। हवा में गेंद है, बाला गेंद के नीचे, बाला का बोल, बाला या नहीं, ओ क्या छोटा सपना टूटा, मुकद्दर रूठा। अब आप किसको भी नहीं कोसेंगे, क्योंकि इस वक्त अगर देखें तो खुद ने क्या छोड़ा है, तो किसी को आप कुछ नहीं बोल सकते, ना कप्तान बोल सकते हैं, ना गेंदबाज बोल सकते। 10 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस, संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है। स्ट्राइक रेट पर सबसे बेहतरीन बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज विवेक नकाते। 10 गेंदों का खेल, जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। थर्ड बैट पॉइंट कवर पर खिलाड़ी मौजूद, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात। That's another beautiful delivery. Just pitching out of the stump. Batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and there can be no run. बाला का बॉल, बाला पिछले 3 गेंदों में पहली गेंद पर बिंदी है, दूसरी गेंद पर कैच छूटा, तीसरी गेंद पर बिंदी गेंद है। तो बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए इस वक्त गेंदबाज बाला। आपके पास गेंद है शेष 9 गेंदों में, जीतने के लिए चाहिए 10 रन। रिक्वायर्ड रन 6.67 का है। इस बार लेग स्टंप के बाहर गेंद, स्टंप के अंदर गेंदबाजी करना चाह रहे थे। अक्षय निर्मल ने व्हाइट बॉल का इशारा किया, और अब आपके पास गेंद शेष है फिलहाल 9 गेंदे 9। क्या मुकाबला ये, बिल्कुल मैदान के अंदर एक अच्छा बैटर, गेंद और बल्ले के बीच अच्छी जंग, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। यहाँ एक कड़क मैच, रोचक मुकाबला। विजय दुर्ग ने पहला मुकाबला जीता, राइट अप फॉर द विकेट। इस बार ऑन साइड पर हवा में उछाला, खिलाड़ी बॉल पर तैनात है, गेंद के नीचे आ रहे और अच्छा कैच, बाला का बॉल, बाला सीड बल्लेबाज विवेक बैक टू द पेबल इन। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ाई क्रिकेट का रंग में भंग हुआ।
और बाला ने बहुत ही इंपॉर्टेंट विकेट प्राप्त किया है, प्राइसलेस विकेट। गेंदबाज का इरादा है पक्का, अपोनेंट टीम को दिया है सबसे बड़ा झटका। झटका लगा, पवन ने बहुत अच्छा कैच लपका, हवाई फायर करने की कोशिश की, लेकिन हमला करने का प्रयास, शिकार बनके बल्लेबाज डगआउट की तरफ चले गए, जिन्होंने सबसे बेहतरीन बल्लेबाजी की। 32 रन बनाए अपनी टीम के लिए, अच्छा योगदान दिया। अब समीकरण देखिए आपके स्क्रीन पर होगा। आपके पास गेंद शेष 8-9 रनों की जरूरत है। नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए। न्यू बैटर विनोद को मौका मिला, लेकिन आज विवेक के लिए तालियां बज रही है डगआउट में। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग, 32 रन बनाए, बहुत ही अच्छा स्ट्राइक रेट, रत्नात्मक बल्लेबाजी, कलात्मक बल्लेबाजी। इनका विकेट गिरने के बाद अब जंजीरा फाइटर्स को कमबैक करने का मौका मिला। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है, फ्लाइंग स्लिक, थर्ड मैन, पॉइंट, कैव, लॉन्ग ऑफ। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी, बाला तैयार। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद ऑन साइड पर लेके जाना चाहते थे, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास। 7 गेंदे और जीतने के लिए चाहिए फिलहाल 9 रन। इस ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन बाला द्वारा, आला गेंदबाजी बाला, बहुत अच्छी गेंदबाजी बाला का बोलबाला मैदान के अंदर अपनी बॉलिंग मार पर तैयार बाला। मिस टाइम जो खबा में गेंद है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहा है, क्या ये कैच हो जाएगा? क्या छूटा, बिल्कुल क्या छूटा, यहां मौका है और 2 रन मुकम्मल किए गए हैं। आंकड़े क्या बता रहे, खेल क्या बता रहा है, खेल का रंग बदलता हुआ। फिलहाल समीकरण आपके स्क्रीन पर क्या होगा? पहले रन संख्या 56, अब तक 56 और जीतने के लिए चाहिए 6 गेंद में 7। एक दूसरे का देंगे साथ तभी तो बनेगी बात। क्या कमाल का मैच है, बहुत अच्छा मैच है। विजय दुर्ग लायंस और पुरंदर किंग्स के बीच भी बहुत ही शानदार मुकाबला था, रोचक मुकाबला था। उसी तरह से अजिंक्य तरह स्मैशर और जंजीरा फाइटर के बीच एक रोचक और पैसा वसूल नाखून चबाने वाला मैच है। जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे, जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे। नाखून चबाने वाला मैच है। 6 गेंदें 7 है, अब एक दूसरे का अच्छा साथ देने की जरूरत है। बाला ने बेहतरीन गेंदबाजी की है, कमाल का प्रदर्शन। और मैं दरकार करना चाहूंगा तोरना चैलेंजर्स सुंदरी रॉयल्स, आपकी लिस्ट अपडेट नहीं है, कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी। सुंदरी रॉयल्स और तोरना चैलेंजर्स, 6 गेंदें 7, आने वाली एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। टेनिस क्रिकेट .in द्वारा यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। सचिन ढोले फाउंडेशन द्वारा बहुत ही शानदार आयोजन, प्रहार प्रीमियर लीग 2024। इस मुकाबले में कौन जीतेगा, जंजीरा फाइटर्स या अजिंक्य तारा स्मैशर्स? गेंदबाजी में परिवर्तन हुआ, प्रतीक पाटिल को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। कॉम्बॉक्स से गेंदबाजी करेंगे या फिलहाल पुना गाडगिल ज्वेलर्स एंड से गेंदबाजी करेंगे? सामना करेंगे अक्षय। 9 गेंद में 6, स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं है। विनोद 2 पर 2 है, स्ट्राइक रेट को बेहतर करने का प्रयास हो जाएगा। अपनी बॉलिंग मार पर प्रतीक पाटिल तैयार। पहली गेंद बल्ले के बीच तो नहीं खेल पाए, गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं। 5 गेंदें 5 रनों की जरूरत है। तालियां बज रही है डगआउट में, ताली का आवाज मैं सुन रहा हूं, सीटियां बज रही है। कड़ी धूप में कड़क मैच, कड़ी धूप में रोचक मुकाबला। 5 गेंदें शेष, 5 रनों की जरूरत। कंपल्सरी चेस है, अक्षय पोल ऑन स्ट्राइक। पटकी भी गेंद, बाउंसर डालना चाह रहे थे, वाइट बॉल का इशारा, 1 पर ओवर का इशारा अक्षय निर्मल ने किया है। तो इसका मतलब है कि इस मुकाबले में आपने बहुत बड़ी गलती की है। पहली गेंद बहुत अच्छी थी, अब 5 गेंदें 4 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अक्षय पोल इस वक्त स्ट्राइक रेट पर बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। अजिंक्य तारा स्मैशर के लिए अभी भी 4 रन चाहिए और जंजीरा फाइटर्स को एक अच्छी गेंद, भाई एक अच्छी गेंद आपको डालनी होगी। कर्म भूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है। इस मुकाबले की बात करें, गेंद और बल्ले के बीच जंग छिड़ी हुई है, क्रिकेट का रंग चढ़ा हुआ है। हवा में गेंद है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है और बिल्कुल गेंद बाउंड्री लेके बाहर जाती भी। 6 रनों के लिए भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा में एक बार फिर उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम कहते हैं। अक्षय पोल इस मुकाबले में बहुत शानदार तरीके से गेंद को इस बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए मैच को समाप्त किया है और अजिंक्य तारा स्मैशर ने यह मुकाबला जीता। एक शानदार दमदार मैच
इस मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी है जिन्होंने 32 रन बनाए और विवेक बुद्धि के साथ बल्लेबाजी की है। तो प्रहार प्रीमियर लीग 2024 अजिंक्य तारा स्मैशर, कांग्रेचुलेशन। मैच के हीरो हैं मिस्टर विवेक।